जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहांच्या गोचरांचा प्रभाव खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्या चंद्र राशीत गुरूच्या 10व्या भावात उपस्थितीमुळे या सप्ताह आपले स्वास्थ्य अगदी सामान्याच्या तुलनेत खूपच उत्तम राहील. यामुळे आपण उत्तम आरोग्याचा आनंद अनुभवता आणि जर पूर्वीच कोणत्याही पुरातन समस्येमुळे त्रस्त असता तर त्या समस्यांपासून पूर्णपणे निजात मिळविण्याची योग्यता प्राप्त होईल. या आठवड्यात सुखसुविधांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. परंतु या दरम्यान आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त संचय केलेला धन खर्च करण्याची शक्यता असेल, ज्यामुळे काही काळासाठी आर्थिक ताण उमटण्याची शक्यता देखील राहील. या व्यतिरिक्त आपल्या पित्यांच्या आरोग्याशी संबंधित सकारात्मक बदल घडण्याची संपूर्ण शक्यता आहे. आपले पितिरे आपला सहयोग करतील आणि घरातील समस्यांवर चर्चा करून आपण दोघेही आपल्या संबंधांमध्ये सुधारणा घडवू शकाल. तरच कार्यस्थळी आपली स्थिती थोडी कठीण जाणवण्याची शक्यता आहे, कारण आपल्या चंद्र राशीत शनीच्या 12व्या भावातील उपस्थितीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि आपल्या बॉसचे मूड अगदी गुस्सेदार असू शकतात, ज्यामुळे ते आपले प्रत्येक कार्यात काही ना काही त्रुटी शोधतील. यामुळे आपल्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो आणि कधी-कधी इतर सहकर्म्यांमध्ये आपली बेइज्जतीचे पण जाणवेल. शिक्षणाच्या क्षेत्रातही या आठवड्यात विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे बदल दिसून येत आहेत. जे विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना धैर्य राखून मेहनत सुरू ठेवणे आवश्यक आहे, कारण अशी स्थिती निर्माण होत आहे की नंतरच्या आठवड्यात त्यांच्या प्रयत्नांचा पूर्ण लाभ मिळेल. कन्या राशीतील गुरूच्या 10व्या भावामध्ये उपस्थितीमुळे आपले आरोग्य खूप सुधारलेले दिसेल. या प्रभावामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आणि जर आपण पूर्वी एखाद्या पुरातन आजाराने त्रस्त असता तर त्या आजारावर पूर्ण नियंत्रण मिळण्याची शक्यता असते. उत्तम आरोग्यामुळे आपण रोजच्या कार्यात जास्त सक्रिय आणि उत्साही दिसाल. नियमितपणे योग्य आहार, योग, ध्यान आणि व्यायाम करून आपण आपल्या सेहतची पूर्ण काळजी घेऊ शकता. हे सर्व केल्याने आपली ताकद वाढेल आणि शरीरातील नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्तीत सुधारणा होईल. कार्यालयीन किंवा कुटुंबीय जबाबदाऱ्या असतानाही आपण मानसिकदृष्ट्या शांत आणि संतुलित राहू शकता. गुरूचा आरोग्यविषयक सकारात्मक प्रभाव आपल्याला सदैव नवीन ऊर्जा आणि उमेद देईल. तरीही जर आपण ईर्ष्या किंवा असंतोष अनुभवला तर ध्यान व प्राणायाम यांचा नियमित अभ्यास करा. या तंत्रांमुळे आपल्या मनाला शांतता आणि स्थैर्य प्राप्त होईल आणि आपण कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासापासून मुक्त होऊ शकाल. या सप्ताह आपल्या जीवनात सुखसुविधांमध्ये वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. ज्या योजनांचा आपण मागील काही काळापासून विचार केला होता, त्या योजनांचे अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन आर्थिक लाभ मिळवून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा संकल्प होईल. हे लाभ आपल्याला घरात, व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यावसायिक क्षेत्रात नवे संधी निर्माण करतील. परंतु या उत्साहामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे: आपल्या खर्चांची योग्य नोंद ठेवणे. आपल्याकडे साठवून ठेवलेल्या धनाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, कारण आवश्यकतेपेक्षा जास्त धन खर्च केल्यास आर्थिक ताण भासू शकतो. तुम्ही दररोजच्या खर्चाचा तपशील ठेवून मासिक बजेट तयार करू शकता. अनावश्यक विलासिता टाळा आणि भविष्यासाठी बचत खाते ओपन करून त्यात नियमितपणे धन परिस्थिती नोंदवू शकता. आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडा, ज्यामुळे आपले पैसे भविष्यात वाढू शकतील. या आठवड्यात आपल्या पित्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची भरपूर शक्यता आहे. हे सकारात्मक बदल आपल्याला आपल्या कुटुंबियांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यास मदत करतील. पिता आपल्या जबाबदाऱ्या आणि अनुभवांच्या आधारावर आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. या काळात त्यांच्याशी संवाद साधून विविध घरगुती समस्यांवर चर्चा करणे आपल्याला दोघांमध्ये स्नेह आणि सहयोग वाढवू शकते. त्यामुळे पित्यांसोबत अधिक वेळ घालवणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे हे आपल्या भावनिक स्थितीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी लाभदायक ठरेल. परंतु कन्या राशीतील जातकांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की कधी-कधी आपल्या कुटुंबातील लोकांनी आपल्या वैयक्तिक इच्छांमध्ये हस्तक्षेप करणे किंवा त्यांच्या अपेक्षांमुळे आपल्या निर्णयांवर परिणाम होणे हे आपल्या मनाला असमाधानाची भावना देऊ शकते. जर आपण पाहिलं की तुमच्या कुटुंबिक सदस्यांनी तुमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण केला किंवा आपल्या निवडीत अडथळा आणला, तर त्याबद्दल आवश्यक तेव्हा संयमपूर्वक चर्चा करून समाधान साधणे उचित राहील. भावनात्मक दबावातून बाहेर पडण्यासाठी आपण संवादाचा, समजुतीचा आणि प्रेमळ वातावरणाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या चंद्र राशीमध्ये शनीच्या 7व्या भावात असण्याचा प्रभाव कार्यस्थळी देखील जाणवेल.
या आठवड्यात आपले वरिष्ठ अधिकारी आणि बॉस गुस्सेच्या मूडमध्ये असण्याची शक्यता आहे. ते आपल्या प्रत्येक कामात काही ना काही त्रुटी शोधतील, ज्यामुळे आपले मनोबल कमी होऊ शकते. या परिस्थितीत आपण स्वतःला शांत ठेवणे आणि कोणत्याही अशांत वातावरणात संयमाने वागणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या वरिष्ठांशी थेट आणि शहाणपणाने संवाद साधा आणि आपल्या आधी येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे आपण आपले आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकाल आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवू शकाल. ज्या लोकांचा व्यावसायिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टशी संबंध आहे, त्यांच्यासाठी या आठवड्यात शुभ संकेत दिसून येत आहेत. परदेशी कंपनीत किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतून पदोन्नती, अतिरिक्त लाभ मिळण्याची आणि नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. जर आपल्याला परदेशातील प्रवासाचा किंवा नवीन प्रोजेक्टचा प्रस्ताव मिळाला तर त्याचे गांभीर्याने परीक्षण करा आणि त्यातून आपला सर्वोत्तम फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा. या अनुभवातून आपली व्यावसायिक क्षमता वाढेल आणि भविष्यातील आव्हानांना सामना करण्याची तयारी होईल. शैक्षणिक क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांचे नियमित अभ्यास व मेहनत यशस्वी ठरण्याचे संकेत देत आहेत. परीक्षेतील उत्तम निकाल मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पालकांमध्ये गर्वाचा अनुभव नेटवर्क वाढेल. विद्यार्थ्यांनी केवळ क्लासरूमच्या अभ्यासापुरते मर्यादित न राहता अतिरिक्त पाठ्यक्रम, प्रोजेक्ट्स व कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन आपल्या सर्व कौशल्यांचा विकास करावा. ज्या विद्यार्थ्यांनी विदेशातून उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा विशेष फायदेशीर ठरणार आहे. जर आपल्याला परदेशातील प्रवासाचा किंवा नवीन प्रोजेक्टचा प्रस्ताव मिळाला तर त्याचे गांभीर्याने परीक्षण करा आणि त्यातून आपला सर्वोत्तम फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा. या अनुभवातून आपली व्यावसायिक क्षमता वाढेल आणि भविष्यातील आव्हानांना सामना करण्याची तयारी होईल. शैक्षणिक क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांचे नियमित अभ्यास व मेहनत यशस्वी ठरण्याचे संकेत देत आहेत. परीक्षेतील उत्तम निकाल मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पालकांमध्ये गर्वाचा अनुभव नेटवढेल. विद्यार्थ्यांनी केवळ क्लासरूमच्या अभ्यासापुरते मर्यादित न राहता अतिरिक्त पाठ्यक्रम, प्रोजेक्ट्स व कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन आपल्या सर्व कौशल्यांचा विकास करावा. ज्या विद्यार्थ्यांनी विदेशातून उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा विशेष फायदेशीर ठरणार आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या अर्ज, पात्रता व दस्तऐवजांची तयारी योग्य प्रकारे करावी. अनुकूल ग्रह गोचरामुळे या दिशेने पाऊल उचलल्यास भविष्यात उज्ज्वल संधीचे दरवाजे खुले होतील. त्यामुळे स्वयंमूल्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर तयारी करणे, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आणि योग्य माहिती जमवणे महत्त्वाचे ठरेल. शनीच्या 7व्या भावाचा प्रभावामुळे या आठवड्यात आपल्याला मानसिक आणि शनीच्या 8व्या भावाचा प्रभाव या आठवड्यात तुमच्या आत थकवा आणि ऊर्जा कमी होण्याची स्थिती निर्माण करू शकतो. ही परिस्थिती तेव्हा गंभीर होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमचे कार्यस्थळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक जीवनातील आव्हानांचा एकत्र सामना करता. जर तुम्ही तुमचा धनसंचय करत असाल तर या आठवड्यात अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे खर्चांचे लेखाजोखा ठेवा, बजेट तयार करून त्यानुसार वागा आणि भविष्यासाठी नियमित बचत योजना आखा. जर कुठला आर्थिक निर्णय घ्यावा लागला तर तज्ज्ञांकडून सल्ला घेणे उत्तम ठरेल, ज्यामुळे गुंतवणूक सुरक्षितपणे केली जाऊ शकेल. कार्यस्थळ, कौटुंबिक आणि मित्रमंडळात संतुलित संवाद राखणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा कधीही काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक समस्या उद्भवते तेव्हा शांतपणे आणि विचारपूर्वक संवाद साधा. तुमची शब्दे काळजीपूर्वक निवडा, ज्यामुळे कोणतीही चुकीची समज पुढे जाऊ नये. जर तुमच्याजवळ परदेशी प्रवास किंवा प्रोजेक्टमधून भाग घेण्याचा कोणताही प्रस्ताव येतो तर त्याला गांभीर्याने घ्या. हे तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते आणि तुमच्या कौशल्यात वाढ करू शकते. तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक संवाद साधा आणि त्यांचा अनुभवाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनी हवी तशी निष्ठेने अभ्यास करावा आणि त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच इतर क्रियाकलापांमध्येही सहभागी व्हावे. जर शंका उद्भवत असतील तर त्यांना सोडवण्यासाठी योग्य शिक्षक किंवा तज्ज्ञांशी चर्चा करा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या शैक्षणिक परिणामात सुधारणा होईल. जर तुम्ही आरोग्य, धन, कौटुंबिक, कार्यस्थळ आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये योग्य योजना, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकाराल तर हा आठवडा तुम्हाला शिकण्यासाठी, वाढीसाठी आणि विकासाची नवीन दिशा उघडण्यासाठी निश्चितच सिद्ध होईल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.
कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.